नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर विवेक चंद्रकांत वैद्य यांनी लिहिलेली जाणीव नावाची कथा सादर करत आहे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजची कथा आवडली तर जरूर कथेला छोटासा लाईक द्या. त्याचप्रमाणे जर यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका. शेअर करा. तसंच जर काही कारणाने सबस्क्राईब करायचं अजून राहिलं असेल किंवा चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण आजची कथा. कथेचं शीर्षक आहे जाणीव आणि आजचे लेखक आहेत विवेक चंद्रकांत वैद्य. रात्री 2 वाजता जाग आली. सहज बाबांच्या खोलीकडे आलो तर त्यांच्या कण्याचा आवाज आला. झोप उडालीच. मी त्यांच्या खोलीत गेलो. काय झालं बाबा? काही नाही रे, नेहमीच. पाय दुखतात, पाठ दुखते. मग चेपून देऊ का? अरे नको रे, रोजच दुखतात थोडेफार. आता वयोमानाने दुखायचे. तू नको त्रास घेऊ. रात्र बघ किती झालीये. बाबांचा स्वभाव संकुची. कोणाकडूनच सेवा करून घ्यायला ते नकोच म्हणतात. अहो, त्रास कसला आलाय त्यात? असं म्हणून मी त्यांच्या कॉटवर बसलोच आणि त्यांचे पाय चेपू लागलो. मग एकदम मला काय वाटलं, मी त्यांना म्हणालो, बाबा थांबा, मी असं करतो, वेदनाशामक आयुर्वेदिक तेलाची बाटली कुठे आहे ती लावून मग चोळतो. मग त्याने तुम्हाला बरं वाटेल. अरे, ती कपाटात आहे. पण कशाला एवढं करत बसतो? हा, अरे लागेल मला झोप. काय एवढं त्याचं? मी कपाटातून ती बाटली काढलीच आणि त्यांच्या पोटऱ्या चोळल्या. मग ते नाही नाही म्हणत असताना हलक्या हाताने पाठीला देखील मसाज केला. मग 5-10 मिनिटांनी ते संकोचाने म्हणाले, अरे बस झालं आता. तुला उद्या ड्युटी असेल ना. झोप ना आता तू. काय हे? अजून फक्त 5 मिनिटं बाबा, मग झोपतो मी. असं म्हणून त्यांचे पाय चेपत असताना आई नेहमी सांगायची ते आठवलं. तू 4-5 वर्षाचा असशील, खूप खेळ मस्ती असं करायचास आणि नंतर इतका थकून जायचास. मग बाबा वाटी घेऊन तुझ्या पायाला तेल लावायचे, अगदी रोज. मग तू गाढ झोपलेला असायचा. मला भरून आलं. थोड्या वेळाने बाबाच म्हणाले, अरे आता तू पुरे झालं रे, झोप आता. उद्या तुझी कामं सुरू होतील. हा, जा आता झोपायला. मी उठलो. मला काय वाटलं कुणास ठाऊक, पण मी बाबांना म्हणालो, बाबा मी ना आज इथेच झोपतो, तुमच्या रूम मध्ये. अरे नको रे, मला एसी चालत नाही आणि इथे पंखाही कमी असतो. तुला एसी शिवाय झोप लागत नाही ना, मग कशाला? असू द्या, मी झोपतो. लहानपणी कुठे होता बरं एसी? हा, झोपतो मी. बाजूलाच आईचा रिकामा पलंग पडला होता. आई जाऊनही 2-2.5 वर्ष झाली. मी त्या पलंगावर काही झोपलो नाही. एक सतरंजी आणि उशी घेतली आणि जाऊन जमिनीवर अंथरून झोपलो. थोड्या वेळाने बाबांचा संथ घोरण्याचा आवाज मला ऐकायला आला. बाबांना झोप लागली. माझं विचारचक्र चालू झालं. आई गेल्यावर खरंच बाबा एकटे पडले असतील ना. मी आणि ही घरात असतो. मी माझ्या ऑफिसच्या कामात, तर ही घरकामात. बाबांशी बोलायला कोणाला वेळ नसतोच. अर्थातच त्यांचं जेवण खाण
पथ्य, औषधं सगळं आम्ही दोघं मिळून सांभाळतो. पण तेवढं पुरेसं असेल? त्याहून त्यांना जास्त काही हवं असेल? त्यांच्यासोबत थोडं बसणं, थोड्या गप्पा. नात नातू देखील बाहेर गावी शिकायला. त्यांच्याशी फोनवर बोलतात ते. पण आता त्यांचं विश्व वेगळं. त्यांचे समवयस्क मित्र आहेत, पण ते सकाळपुरते. केव्हा तरी विचार करत असताना मला झोप लागली. जाग आली तर लख्ख उजाडलं होतं. घड्याळात पाहिलं तर चक्क 7:30. उठून बघितलं तर बाबा अजून झोपलेलेच होते. ते तर सकाळी 5:30लाच उठतात. 7:30 पर्यंत तर त्यांची पूजा सुद्धा आटपते. अनामिक भयाने मी ताडकन उठलो. संथ लयीत बाबांची वर खाली होणारी छाती बघून माझ्या जीवात जीव आला. हम्म. मग आवाज होणार नाही हे बघत मी हळूच माझी सतरंजी आवरून ठेवली. ब्रश करून मी डायनिंग टेबलवर चहा घेत असताना त्यावेळी बाबा उठून स्वयंपाकघरात आले. बापरे, किती झोप लागली रे. 8 वाजत आले आता. हं. असू दे बाबा, चांगली झोप लागली हे बरंच आहे ना. जरा तरतरी येईल तुम्हाला. हं. अरे हो रे, खूप दिवसांनी इतकी छान झोप लागली. तू पाय चेपून दिलेस ना, त्यामुळेच मी झोपलो बघ इतका. हं. हं, मी पण हसलो. त्यामुळे थोडा फरक पडलाही असेल. पण खरी गोष्ट काय आहे? खरी गोष्ट अशी आहे, की मी त्यांच्या खोलीत झोपल्यामुळे त्यांना कुठंतरी सुरक्षित आणि रिलॅक्स वाटलंच असेल. त्यामुळेच त्यांना नक्की गाढ झोप लागली. मग उद्यापासून ते कितीही नाही म्हणू देत, मी आता त्यांच्या खोलीतच झोपणार. आणि हो, मलाही एक गोष्ट कळली, की एसी शिवाय आणि पंखा कमी असताना देखील मला सुद्धा छान झोप लागू शकतेच की. धन्यवाद. लेखक आहेत विवेक चंद्रकांत वैद्य आणि सादर करतील आरती गुप्ते.